शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोळी टोला शाळेतील घटना। गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। आरोपी शिक्षक श्यामराव रामाजी देशमुख वय 53 वर्ष, राहणार कोहमारा, याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत कलम 4612 व बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर शिक्षकाने वर्ष 2023 पासून ते 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती। त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला। चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याचं 18 जुलै रोजी दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास डोंगीपार पोलीस करत असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे। समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पुढील तपास सुरू आहे।